5 अप्पर पोलीस आयुक्त, 25 पोलीस उपआयुक्त, 77 सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्यासह 2475 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात। 20 मे रोजी ठाणे लोकसभा मतदारसंघात मतदान। या पार्श्वभूमीवर गेल्या 1.5 महिन्यांपासून पोलिसांकडून तयारी सुरू। मतदानाच्या वेळेला 4000हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त। ठाणे लोकसभेसाठी मतदानाच्या दिवशी नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदान करावं। ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांचं मतदारांना आवाहन। सर्वांनी मतदान करावं हाच संदेश सर्वांना देण्यासाठी वांद्रे सिलिंकला लाइटिंगच्या माध्यमातून आवाहन। सर्वांचं लक्ष आता 20 मे या मतदानाच्या दिवसाकडे। 5व्या टप्प्यातली मतदानासाठी नाशिक शहरातल्या मतदान केंद्रांवर 400 अधिकाऱ्यांसह 3000 पोलिसांचा बंदोबस्त। नाशिक पोलिसांना मध्य प्रदेश पोलिसांची साथ मिळणार। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सटाणा पोलिसांचा रूट मार्च। शांतता आणि सुव्यवस्था कायम राहावी यासाठी रूट मार्च। दिल्लीमध्ये ज्येष्ठ नेते हामिद अन्सारी, मुरली मनोहर जोशी, लालकृष्ण अडवाणी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी बजावला मतदानाचा हक्क। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांना मुंबई पोलिसांची नोटीस। 20 तारखेला मतदानाच्या वेळेला कोणत्याही पद्धतीचा अनुचित प्रकार घडल्यास कारवाई करणार, प्रशासनाचा इशारा। धुळ्यातले भाजपचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांच्यासह 4 जणांवर गुन्हा दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश। निवडणुकीच्या तोंडावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ। गेले 2 महिने निवडणुकीसाठी केलेला प्रचार एन्जॉय केला। अनेक जाती धर्माचे लोक आपल्या समर्थनात उतरले। कल्याण डोंबिवलीचे महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांचं वक्तव्य। शांतिगिरी महाराजांनी काहीही वक्तव्य केलं तरी त्यातून गैरसमज करून घेऊ नये, भाजप आमच्या सोबतच आहे। नाशिकचे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसेंचं वक्तव्य। वंचितला त्यांच्या क्षमतेनुसार जागा दिल्या गेल्या होत्या, मात्र त्यांनी त्या न स्वीकारता मतं फोडण्याचा पर्याय निवडला। तुषार गांधींची प्रकाश आंबेडकरांवर टीका। तुषार गांधींना वंचितांचे राजकीय विचार आणि नेतृत्व मान्य नाही, त्यांच्यातही त्यांच्या आजोबांसारखा जातीयवाद भिनलेला आहे। तुषार गांधी तुम्हाला लाज वाटू द्या, वंचित बहुजन आघाडीचा तुषार गांधींवर निशाणा। पुढचे 2 दिवस जास्त सतर्क राहावं लागेल। त्यांनी पैसे आणि खोके वाटण्याचा प्रयत्न केला तरी जनता आमच्याच बाजूने, राजन विचारेंचा नरेश म्हस्केंवर निशाणा। बीडमध्ये आणि विशेषतः परळीत अधिकाऱ्यांना धमकावून बोगस मतदान आणि मतदान केंद्र ताब्यात घेण्यासारखे प्रकार झाले। निवडणूक आयोग या प्रकरणांची निष्पक्ष चौकशी करणार का, रोहित पवारांचा सवाल। मतदान झाल्यावर रोहित पवारांनी आरोप केले, त्यांचं बोलणं म्हणजे आत्मविश्वास कमी झाल्याचं लक्षण। त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार करावी। रोहित पवारांच्या आरोपांना पंकजा मुंडेंचं प्रत्युत्तर। गेल्या 10 वर्षात कोणत्याही मुस्लिम बांधवाला एखाद्या योजनेपासून वंचित ठेवलं का, पंकजा मुंडेंचा सवाल। केंद्राच्या योजना राबवताना जातीचा धर्माचा भेदभाव केला नाही, विरोधक केवळ आरोप करताय, पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया। नदीमध्ये स्नान करून किंवा हवन करून पापमुक्ती होत नाही, अशा पद्धतीनं पापं धुतली जात असतील तर दहशतवाद्यांना स्नान करून पुन्हा ठार मारण्याचं परमिट मिळेल, गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांचं वक्तव्य। राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आभा पांडेंनी भाजप आमदार कृष्णा खोपडे यांच्या मतदारसंघात ढवळाढवळ करू नये, भाजपचे शहर अध्यक्ष बंटी कुकडे यांचा इशारा। उद्या मोदी संघाला देखील नकली संघ म्हणतील, आम्ही स्वयंपूर्ण झालोय, आता आम्हाला संघाची गरज नाही असं मोदी उद्या म्हणतील। उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल। भाजप सत्तेत आली तर ते संघावरच बंदी आणतील, जेपी नड्डा यांच्या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा वैचारिक मुद्द्यांवर समर्थन करतो, एखाद्या पक्षाला निवडणुकीत मदत करणं हे संघाचं काम नाही, नड्डा यांच्या वक्तव्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया। भाजपला आता आरएसएस नकोय, जेपी नड्डांच्या वक्तव्यानंतर प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया। जेपी नड्डा असं वक्तव्य कधीही करणार नाहीत, हे कुणीतरी पेरलेलं वक्तव्य आहे, जेपी नड्डांनी संघाबाबत केलेल्या वक्तव्यावर गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया। भाजप नेत्यांना पक्ष वापरून घेतात आणि फेकून देतात, अशी परिस्थिती संघासोबत झालेली आहे, जेपी नड्डांच्या वक्तव्यानंतर सुषमा अंधारे यांची टीका। आज 12 वाजता भाजप कार्यालयात भेटा, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचं मोदींना आव्हान, आपच्या सर्व नेत्यांना घेऊन भाजप कार्यालयात जाणार, केजरीवालांची माहिती।
सरकार कुणालाही जेलमध्ये टाकू शकतं. पीए विभव कुमार यांना अटक झाल्यानंतर अरविंद केजरीवाल आक्रमक. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. बाळासाहेबांना जो भारत अपेक्षित होता तो मोदींनी तयार केला, फडणवीसांचं वक्तव्य. लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीचा विजय झाल्यावर पंतप्रधान कुणाला करणार? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खोचक सवाल. देशभक्त शब्दाला आक्षेप घेणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देशद्रोही झालेत का? उद्धव ठाकरेंचा सवाल. ठाकरे नावाचा माणूस भाजपला हवा असतो म्हणून त्यांनी भाडोत्री घेतलाय. उद्धव ठाकरेंची नाव न घेता राज ठाकरेंवर टीका. पुणे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचं पोलिसांना पत्र. पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी? इंडिया आघाडीची सत्ता आल्यानंतर पोलीस भाजप नेत्यांवर कारवाई करणार का? धंगेकरांचा पत्रातनं सवाल. त्रिनिदाद आणि टोबॅगोचे पंतप्रधान कीथ रॉली यांनी सिद्धिविनायक गणपतीचं घेतलं दर्शन. यावेळेला न्यासाचे विश्वस्त राजाराम देशमुख यांचीही उपस्थिती. अनिल पाटलांनी सपत्नीक तिरुपतीमध्ये भगवान श्री बालाजीचं घेतलं दर्शन. राज्यातल्या जनतेला सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धी देणारं आयुष्य लाभावं यासाठी केली प्रार्थना. मुंबईमध्ये आज आणि उद्या उकाडा आणि दमटपणा कायम राहणार. मुंबईचं कमाल तापमान 36 अंशांवर जाण्याचा हवामान खात्याचा अंदाज. आज मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक. कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11 ते संध्याकाळी 4 दरम्यान ब्लॉक, तर माटुंगा आणि मुलुंड अप आणि डाऊन मार्गावर फास्ट लाईनवर 11:55 ते 3:55 दरम्यान ब्लॉक राहणार. वरंधा घाट वाहतुकीसाठी येत्या 31 मे पर्यंत बंद राहणार. घाट बंद असल्यानं प्रवाशांना ताम्हिणी आणि आंबेनळी मार्गे प्रवास करावा लागणार. पुणे सोलापूर मार्गावर बँड पथकावर कोसळलं होर्डिंग. यामध्ये नवरदेवासाठी आणलेला घोडा गंभीर जखमी, तर बँड पथकाच्या गाडीसह अन्य वाहनांचं मोठं नुकसान. येत्या 48 तासात मॉन्सून अंदमानमध्ये दाखल होण्यास अनुकूल स्थिती. केरळ आणि राज्यात सुद्धा मॉन्सून वेळेवर दाखल होण्याचा अंदाज. पुढचे 2 दिवस कोकणात सरासरीपेक्षा अधिक तापमान राहणार, हवामान विभागाचा अंदाज. आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता. काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होणार, हवामान विभागाचा अंदाज. सिंधुदुर्गात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी. उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे दिलासा. बुलढाण्यातल्या शेगाव आणि संग्रामपूरमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडं पडल्यामुळे रस्ते वाहतुकीवर परिणाम. हवामान खात्याचा आजही येलो अलर्ट. सिंधुदुर्गातल्या कणकवलीमध्ये अवकाळी पावसामुळे 140 घरांचं नुकसान, तर महावितरणच्या मुख्य वाहिनीचे 120 खांब तुटल्याची माहिती. हरकुळ, बुद्रुक आणि हळवल गावातल्या नुकसानाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी. अकोल्यामध्ये पुन्हा एकदा अवकाळी पावसाची हजेरी. अकोट आणि तेल्हारा तालुक्याला पावसानं झोडपलं. अचानक आलेल्या पावसामुळे केळी पिकाचं मोठं नुकसान. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमधल्या ऑनर किलिंग प्रकरणी आरोपी आई आणि मुलाला जन्मठेपेची शिक्षा. मुलीनं प्रेमविवाह केल्यामुळे आईनं मुलाच्या मदतीनं मुलीला संपवलं. पुण्याच्या महमदवाडी रस्त्यावर 7 जणांच्या टोळक्याकडनं सोने चांदीच्या दुकानात दरोडा. 300 ते 400 ग्रॅम सोनं लुटलं. वाडकरमळा इथल्या BGF ज्वेलर्समध्ये घडला प्रकार. वर्ध्यातल्या सेलूमध्ये ज्वलनशील पदार्थांची विक्री करणाऱ्या दोघांना अटक. आरोपींकडनं 540 लिटर डिझेलसह 54,340 रुपयांचा मुद्देमाल जप्त. जळगावच्या रावेरमध्ये किरकोळ कारणावरून 2 गटात दगडफेक. चिनावल गावातली घटना. गावात प्रशासनाकडनं 3 दिवसांसाठी संचारबंदी लागू. अकोल्यात पातूर तालुक्यातल्या नदीच्या पुलावर ट्रक आणि कारचा भीषण अपघात. ट्रक चालकाचं वाहनावरचं नियंत्रण सुटल्यानं ट्रक उलटला. अपघातात कारमधले 4 जण जखमी. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर कापडी वस्तू घेऊन चाललेल्या कंटेनरला आग. सुदैवानं घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी नाही. वाशिमच्या रिसोडमध्ये घराला आग. आगीत मोठं नुकसान. नागरिकांच्या सतर्कतेमुळे जीवितहानी टळली. वाशिमच्या रिसोडमध्ये पोकलेन मशीननं घेतला पेट. आगीत कोणतीही जीवितहानी नाही, मात्र पोकलेन मशीनचं मोठं नुकसान. इगतपुरीच्या मुंढे गावाजवळ गोदान एक्सप्रेसच्या बोगी खालचं लायनर ओव्हरहीट झाल्यानं निघाला धूर. अचानक धूर आल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. गार्ड आणि चालकाच्या प्रसंगावधानामुळे सगळे प्रवासी सुखरूप.
नांदेडच्या 50,000 लोकसंख्या असलेल्या वाडीला 25 दिवसांपासून पाणी पुरवठा नाही. जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर विठ्ठल पावडेंच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलं निवेदन. पाणी पुरवठा न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. यवतमाळच्या मध्यवर्ती बँक कर्मचाऱ्यांचं काळ्या फिती लावून आंदोलन. वैद्यकीय विमा तातडीनं लागू करावा, वार्षिक पगारवाढ त्वरित लागू करावी यासाठी विविध मागण्यांसाठी आंदोलन. राजस्थानी मल्टीस्टेट बँकेच्या मुख्यालयाला लातूर पोलिसांनी लावलं कुलूप. ठेवीदारांनी दिलेल्या तक्रारीवरनं गुन्ह्याच्या तपासासाठी लातूर आर्थिक शाखेचं पाऊल. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर कणकवलीमध्ये जाणवली ग्रामस्थांचा रास्ता रोको. काल एका ग्रामस्थाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू. पोलीस वाहन चालकाला पकडण्यात अपयशी ठरल्यानं ग्रामस्थ आक्रमक. अकोल्यात नव्यानं बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलाचा काही भाग 6 महिन्यातच उखडला. 8 दिवसात पुलाची दुरुस्ती करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा मातोश्री प्रतिष्ठानचा इशारा. गोंदिया शहरालगतच्या देवबोडी तलावात हजारो माशांचा मृत्यू. मृत माशांच्या दुर्गंधीमुळे परिसरातले नागरिक त्रस्त. दूषित पाण्यामुळे माशांचा मृत्यू झाल्याची माहिती. पुण्यातल्या इंदापूरमध्ये दक्षिण भागात भीषण पाणी टंचाई. अनेक गावात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर. चारा छावण्या सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी. भारतात आईस्क्रीम मॅन अशी ओळख असणारे रघुनंदन कामत यांचं निधन. वयाच्या 75व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. नॅचरल्स आईस्क्रीम कंपनीचे होते संस्थापक. सिंधुदुर्गातल्या फणसगाव दारुम भागात गवा रेड्यांचा मुक्त संचार. फणसगावातील गवे गावात जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर वावरताना मोबाईलमध्ये चित्रित. गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. 3 जणांचे बळी घेणाऱ्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील भोला या वाघाला जेरबंद करण्यात वनविभाग यशस्वी. जेरबंद करण्यात आलेल्या वाघाला नागपूरच्या गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये पाठवलं. अकोल्यातल्या राजराजेश्वर मंदिराच्या विकासाचं काम सुरू. यावेळेला खोदकामादरम्यान 200 ते 250 वर्ष जुनं भुयार आढळलं. अधिक तपास सुरू. पंढरपुरातल्या विठुरायाचं 2 जूनपासून चरणस्पर्श करता येणार. मंदिर समिती बैठकीमध्ये अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकरांची माहिती. जेजुरीच्या खंडेरायाला हापूस आंब्याची आरास. 1100 हापूस आंबे वापरून करण्यात आली गाभाऱ्याची सजावट. आपच्या खासदार स्वाती मालिवाल विनयभंग प्रकरणी केजरीवालांचे पीए विभव कुमार यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी. विभव कुमार यांनी 13 मे रोजी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप. प्रज्वल रेवण्णा विरोधात अटक वॉरंट जारी. कोर्टानं एसआयटीला दिली परवानगी. प्रज्वल रेवण्णा यांच्यावर लैंगिक छळ, शेकडो व्हिडिओ रेकॉर्डिंग्ज, धमकावणं या प्रकरणी करण्यात आले होते आरोप. आग्रा आणि दिल्लीसह उत्तर प्रदेशमधल्या 2 जिल्ह्यांमध्ये व्यावसायिकांच्या घरांवर आयकर विभागाचे छापे. बूट व्यावसायिकांकडनं जवळपास 40 कोटींची रोकड जप्त. बूट व्यापारी कर चुकवत असल्याची आयकर विभागाकडे माहिती. जम्मू काश्मीरमधल्या शोपियानमध्ये दहशतवाद्यांचा माजी सरपंचावर गोळीबार. गोळीबारात जखमी माजी सरपंच एजाज शेख यांची प्रकृती अत्यंत गंभीर. जम्मू आणि काश्मीरच्या गुरेजमध्ये शनिवारी दुपारी हिमस्खलन. घटनेची दृश्य कॅमेऱ्यामध्ये चित्रित. उत्तर काश्मीरच्या बांदीपुरातल्या हुसनगाम गावात झालं हिमस्खलन. दक्षिण दिल्लीतल्या ग्रेटर कैलाश भागातल्या एका रेस्टॉरंटला भीषण आग. सुदैवानं जीवितहानी नाही. व्हिएतनाममध्ये भारतीय खेळाडूंचा डंका. रुपा बायोरनं मिळवून दिलं पहिलं ऐतिहासिक पदक. पुमसे या सर्वात आव्हानात्मक गटात पदक जिंकणारी रुपा ठरली आहे पहिली भारतीय खेळाडू. भिडू, जॅकी, जग्गूदादा आणि जॅकी दादासारखी विशेषणं जॅकी श्रॉफ यांच्या पूर्व परवानगीशिवाय वापरणं बेकायदेशीर. त्यांचा आवाज, फोटो किंवा व्यक्तिमत्वाशी संबंधित कोणत्याही गोष्टीचा व्यावसायिक वापर करण्यास हायकोर्टानं घातली आहे बंदी. आयपीएल 2024 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची अविश्वसनीय कामगिरी. बंगळुरूचा 27 रन्सनं विजय. चेन्नई सुपर किंग्जला पराभूत करत मिळवली प्ले ऑफ मधली जागा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.